टाळी वाजवा. कारण की गळ्यामध्ये जर का काही सोनं नाणं घालाल, बँटेक्स ते काय घालाल, आता काय ऑक्साईड आलंय, रेड रोज काय काय त्याच्यात बरेचसे प्रकार आले मला माहित नाही, ते जर घालाल, हा बघा त्यांचे पांढरे दादा 24 कॅरेट मारायला लागले, असलं घालाल तर ताई नजर तुमच्यावर चोराची राहील. पण गळ्यामध्ये जर का कवड्याची, रुद्राक्षाची आणि तुळशीची माळ घालाल तर साक्षात त्या देवाची नजर तुमच्यावर असते. करकटावरी तुकाराम महाराज त्यांचा हा महाराष्ट्र. एका बाजूला शक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला भक्ती आहे, म्हणून अभंग गायला. करकटावरी तुळशी हार गळा कासे पिता भिडे गुरुजींसाठी टाळ्या वाजवा. जर काही प्रतिष्ठानच निर्माण झालं नसतं तर कशाचा कार्यक्रम केला असता. गुरुजी आमच्या शेजारीच आहेत, त्यांचा गावकरी आहे, मी अभिमान आहे. कारण आता हे विचार सांगण्याची काळाची गरज आहे. या लहान लहान मुलांना जसं शाळेमध्ये प्रत्येक विषय शिकवले जातात, महाराज तुम्ही अधिष्ठानावर आहेत म्हणून सांगतो, तसं मी माझ्या कार्यक्रमातनं सांगत असतो, शासनाला जाहीर आव्हान करत असतो की लोकसंगीतातलं एक गाणं आणि हरिपाठातली एक ओवी ही शालेय शिक्षणात लवकरात लवकर जाहीर केली पाहिजे. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? हो का नाही बोला. मला रात्रीचा ऐका येत नाही, जोरात बोला. हो का नाही? अहो तुम्ही किती जण आहात, तुमचा आवाज एवढा कसा काय? हो का नाही? जशी सूचना फलक लावली जातात तिथं हरिपाठातला एक अभंग आणि शाहिराचं पोवाड्याचं कडवं हे शासनानं शाळेत लावलं पाहिजे, तरच या महाराष्ट्राच्या मातीत शाहीर, गोंधळी, वासुदेव, पोतराज ही परंपरा दादा टिकणार आहे. वारकरी संप्रदाय टिकणार आहे. नाहीतर भविष्यात असं होड बसेल, म्युझियम मध्ये पोराला दाखवावं लागेल, अरे बाबा ह्यो होता फेटा आणि ही होती टोपी आणि ही होती बाबा तुळशीची माळ. कारण की पोराला फोन मधलं पबजी दाखवण्यापेक्षा शाहिराचं जिजी दाखवण्याला कधी सुद्धा चांगलं.
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी माझ्या छत्रपती राजाला दिले आणि हळूहळू बाळाचं वय वाढायला लागलं आणि त्या रायरेश्वराच्या मंदिरावरती जाऊन त्या शिवलिंगाला रक्ताचा अभिषेक करून प्रकार तरी काय घडला म्हणाल? रायरेश्वर ठाई जाऊन निवडक मावळे राजाने गोळा केले. त्या रायरेश्वराच्या मंदिरात प्रकार काय घडला? एक मावळा घेऊन सच्चा बोर त्या शहाजीचा बच्चा आणि म्हणतो कसा व्हावे स्वराज्य तुमची इच्छा राहिली, व्हावे स्वराज्य तुमची इच्छा राहिली. शहाजीपुत्र शिवावतारी ओ शहाजीपुत्र शिवावतारी वीर केसरी शत्रूच भाई वीर परिखंडा शहाजीचा गाय रयतेचा करीत असे प्रतिपाल शिवबाला पाहून कापतो राहिली, शिवबाला पाहून कापतो राहिली. थापटपावर सुरात वाजे भाग तुंतुना वाजे भाग तुंतुना वाजे भाग तुंतुना छत्रपतींचे शाहीला आम्ही गातो शिवगान. असं स्वराज्य वाढायला लागल्यावर ही बातमी विजापूरच्या दरबारात समजतात. विजापूरच्या दरबारात काहीने सांगावा शिवाजी ने वो किला काबीज कर दिया है. आदिलशहानं म्हणावं ये शिवाजी तो छोटा बच्चा है. लहान मुलाच्या खेळाकडे मोठ्याने कशाला बघायचं, दुर्लक्ष करावं. परत काही दिवस झाले, परत एखादा किल्ला स्वराज्यात द्यावा. परत ही बातमी विजापूरच्या दरबारात कळाली. परत तसंच म्हणावं, लहान मुलाच्या खेळाकडे मोठ्याने कशाला, परत आदिलशहाने दुर्लक्ष करावं. असा दुसरा तिसरा चौथा पाचवा स्वराज्य सत्यात यायला लागलं. आणि एक दिवस प्रश्न पडला, ह्या शिवाजीला आम्ही जर का लहान लहान म्हणायला लागलो तर उद्या विजापूर सुद्धा घ्यायला हा शिवाजी मागा पुढे बघणार नाही. याचा वेळेत बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून दरबार भरवला. सगळ्यांच्या मानाखाली आणि हातावर हात, सगळ्यांची डोकी मुंडकी खाली. आज दरबारात प्रसंग तरी कुठला, आज दरबारात काय घडणार चिंता लागली. तेवढ्यात एक आवाज आला, कोण शिवाजीला पकडतंय?
अशी शांतता त्यावेळेला दरबारात पसरली. कारण की शिवाजीचं नाव काढल्यावर मुघलाचं दादा घोड सुद्धा पाणी पित नव्हतं. ही ताकद छत्रपती शिवाजी या नावामध्ये आहे. दरबारकरांचा अपमान केला. मेरे दरबार में एक बंदा नहीं हो सकता जो शिवाजी को पकड़कर मेरे सामने तैयार है. बेगम साहेबाला सुद्धा आणि ते रागानं बोललेले बोल एकाच्या हृदयाला झोंबलं. ताड 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 मध्यवारी चालत आला आणि गर्जना केली. मेला उगा शिवाजी को अरे जिंदा जाऊदा. कुणाचं एवढं धाडस? तो होता सरदार अफजल खान. तांब्या धरला तर काढूला. स्मोक सोडा कुणाकडे ऑपरेटर त्याला पाहिजेचा विडा हातात घेतला आणि गर्जना केली. हे शिवाजी तो पहाड का छुआ. आदिलशहाने त्याचा सत्कार केला. आदिल नावाची मानाची तलवार त्याला दिली, वस्त्र दिली. कधी कधी मला इतिहासाची पानं चालताना असं वाटतं की बहुतेक त्या आदिलशहाला आधीच कळलं होतं की काय की बाबा हे भूत एकदा इथलं गेलं की परत काय येणार नाही म्हणून याचा आधीच सत्कार केला. पण शिवाजी राजे पण काय माझ्या कच्च्या गुरुचे चिली नव्हते. स्वराज्याच्या कुशीत उमललेलं आणि आऊसाहेब आणि शहाजी राजांच्या संस्कारात वाढलेलं ते एक दख्खनी मराठ्याचं रक्त होतं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खान निघाला 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 माझ्या राजांना पकडण्यासाठी. काजीला विचारलं, मेरा निकलने का वक्त बता. त्याने विचारलं माझी निघण्याची वेळ सांगा. काजीनं पुस्तक हातात घ्यावं, पंचांग हातात घ्यावं. पहिलं पाणी पट्टावं, चेहरा बारीक करावा. परत दुसरं पलटावं, परत बारीक, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं, नववं, दहावं, 11वं, पंचांग संपलं. बेटा तुझ्या नशिबाचा पत्ता माझ्या पंचांगात नाहीये. तू गेलास तरी चालेल. काजीला तिथंच मुक्याला हात घालावा. 4 बोटं उडाली. काजीला कधी मरण आलं हे सुद्धा कळलं. पहिला अपमान. जाता जाता आवडती बायको आडवी आली. आवडती म्हणताना ना आवडती आली. तर त्या अफजल खानाला बायका तरी किती होत्या? तर इतिहासात नोंद आहे अफजल खानाला एकूण लग्नाच्या बायका होत्या जास्त नाही, फक्त 64. तिथे एक जमाना लवकर. त्यातली साधवी होती, पतिव्रता होती. ती म्हणते, प्राणनाथ धनी तुम्ही शिवाजीला पकड़ायला जाऊ नका. आप शिवाजी को पकड़ने के लिए जा रहे हो तो मत जाओ. मेरे को थोड़ा दगा दिख रहा है. खानाला तो झटका सहन झाला नाही. तिच्या मुंडक्याला धरला आणि नुसता बोटावळी. त्या सुद्धा माऊलीला कधी गेलं हे कळलं सुद्धा नाही. 63 जाताना मागची चिंता नको म्हणून उरलेल्या दादा
इतिहासाच्या पानावर लिहिलेलं तुम्हाला सांगतोय की राहिलेल्या 63 बायका अफजल खानानं नुसता मुंडक्याला धरलं, त्या विहिरीत बुडवलं. विहिरीत बुडवून 63 बायका मारून टाकल्या. तुम्हाला पटत नसेल तर विजापूरला कधी गेला तर त्या विहिरीचं नाव आहे खून बावडी आणि त्या विहिरीभोवती अजून 64 बायकांची थडगी तुम्हाला आजही बघायला मिळतील. अशा वृत्तीचा तो अफजल खान. मुलीचा अगदी कोसळला, अपमान झाला तरी खान निघाला आणि तो कसा निघाला म्हणा तर तो कसा अफजल होऊनी दंगल हिंदूचा देव नाव त्यांचा उदय पडे माता माऊलींच्या वरून उठली, जनावरांचा कडवा गाया वर रस्त्यात गाडी चिरल्या, नंगा नाद गेला. हा कशासाठी तर हे बघून तरी शिवाजी राजा सामने यायला तयार होईल, पण माझे महाराज काय समोर आले नाही. आणि अखेरीस दिवस ठरला, वेळ ठरली ती म्हणजे दुपार 12-12:30 दरम्यान आता भेट होणार. ती म्हणजे कुठं? प्रतापगडाच्या पायथ्याशी राजाची आता भेट होणार. तर ती कशी म्हणा शिवराय जवळ जाऊ लागला जोरानं कमरेची कट्यार काढून मस्तकी खान परिवार शिवबान पूर्ण जाणून वाकड्या खाल्ल्या रोखून आणाला कोठा फाडून दगा भरून शिवाजी शिरे